हॅलो फ्रेंड, मी आली आहे ॲपल हॉस्पिटलला. तर तुम्ही आता विचार करत असाल की ताई तू ॲपल हॉस्पिटलला आता का आलीस. तर माझ्या मागचे संकट कधी जातच नाही, एकाने एक चालूच असतं. मग आता पुढं बघा की ॲपलमध्ये आता कोण आहे ठीक आहे. काय झालं? हातमध्ये दुखतंय, खाजवतंय, रडायचं नाही बाळा असं. मानस आहे हॉस्पिटलमध्ये. मानस पण डेंग्यू पॉझिटिव्ह आलेला आहे आणि मानसचा दुखतोय हात, त्याच्याने मानस खूप रडतोय. काय बाबू? आता तुला तब्येत ठीक नाही ना, मग ते इंजेक्शन असतात ना, ते इंजेक्शन लावल्यानंतर तिच्यामधनं सुई हे जाणार, मेडिसिन जाणार, मग ते पटकन बरा होणार. प्लॅस्टिक नाही येते, एक सुई असते ना ते. प्लॅस्टिक म्हणून तुला दुखतं. अगं बाळा, सुई टाकलेली इथे. नाही, प्लॅस्टिक आहे म्हणून दुखतंय. कोणी सांगितलं तुला प्लॅस्टिक? हां का? हां, मग प्लॅस्टिकने दुखतं का? प्लॅस्टिक आहे म्हणून दुखतं. हां का? तू सारखं तो हातच बघत बसणार तर कसं? कसं तू त्याच्याकडे बघणार तर खाज होणारच. अरे अशी कोणती लॉजिक आहे? लॉजिक? आपण नवीन लॉजिक कळू बेटा आता. नाही रे बाबा माझं बाळ. तुझ्याकडे फुकटची बोलत होते. काय झालं? माझ्या करत बसले तिथे मला इतकं दुखत होतं, काजत होतं. मग तू त्याच्याकडे लक्ष दे ना, आता दुखेलच ना बेटा. काजत दुखतंय, काही करत नाही. असं नाही करायचं. तू गेम खेळतो का? नाही. तू त्याच्याकडे लक्ष देणार तर असंच होईल ना बेटा. असं रडायचं नाही. स्ट्रॉंग आहे ना मम्माचा बॉय. स्ट्रॉंग व्हायला शिकायचं बेटा. असं रडत नाही बसायचं. मग आपण रडत बसलो तर ते पेन होणारच. मग काजत आता खास सुटणारच बेटा. हात दुखत होता त्याच्याकडनं त्याचे हाताची सवय काढून टाकलेली आहे. तरी पण बघा आमचं बाबू कसं रडतो. का बाबू? हो का?